नमस्कार, मी समीर काळे, राहणार विलेपार्ले, सुभाष रोड, प्रभाग 84. आणि मित्रांनो, आज नेहमीप्रमाणे मला एकच सांगायचं आहे की मी या सुभाष रोडला गरवारे पासून ते वोडाफोन गॅलरी हा फार मोठा रस्ता आहे, मोठा स्पॅन आहे. आणि या ठिकाणी महानगरपालिका के पूर्व विभागाच्या वतीने एनसीसी या एनसीसी कंपनीला म्हणजे नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीला टेंडर देण्यात आलेलं आहे. कसलं? पूर्ण रस्त्याचं नूतनीकरणाचं, सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं, म्हणजे त्याला सीसी रोड म्हणतो आपण. आणि सोबत पर्जन्य वाहिन्यांची जी आपली कामं असतात ऍज युज्युअल 3-4 वर्षापूर्वी केलेली होतीच, परत तोडतायत, परत करतायत. मला माहित नाही का करतायत, पण करताना मला एक गोष्ट दाखवावीशी वाटते की तुम्ही पाहू शकताय, हा एक वर्मा टेलर हा प्रसिद्ध असा आमच्या पार्ल्यातला एक टेलर आहे. आणि वर्मा टेलरचा हा स्क्वेअर आहे. इकडे बरीचशी दुकानं आहेत माझ्या बाजूला पाठीमागे. आणि तुम्ही पाहू शकताय हे कुठल्या प्रकारचं काम आहे. हा विषय नंबर 1 की हे काम कुठल्या प्रकारचं आहे मला माहित नाही. त्याच्यानंतर हा जो स्पॅन आहे तुम्ही बघू शकताय की हा जुनाच पट्टा ठेवलेला आहे. कशासाठी मला माहित नाही. हा जो पट्टा ठेवण्यात आला आहे हा पट्टा पूर्ण जुना ठेवलाय. सांगतायत जेसीबी आएगा, बाद में करेंगे, अभी करेंगे. आणि आता हे काम फिनिश व्हायला आलेलं आहे, संपवण्यात आलंय असं जाहीर केलं जात आहे. हा एवढाच पट्टा नाहीये. तुम्ही माझ्या पुढे येऊ शकताय, माझ्या मागे या तुम्ही जरा. हा हे माझं झाकण आहे, हे झाकण. आणि या झाकणाच्या अनुषंगाने हा पट्टा आता नवीन बनवलाय. हे नवीन बांधकाम आहे. हे नवीन बांधकामातल्या नवीन सळ्या आहेत, या सळ्या नवीन आहेत. पण हे काय आहे मला कळत नाहीये. मला कोणतरी इंजिनियर समजवेल का? महानगरपालिकेचा कोणीतरी इंजिनियर, याचा कोणीतरी मायबाप आहे का? मी वॉर्ड ऑफिसर शुक्ला साहेबांना सांगतोय. त्याच्यानंतर मी आमचे जे अभियंते आहेत संबंधित विभागाचे त्यांना विचारतोय की या एका कॉन्ट्रॅक्टरवर मेहरबानी का? मित्रांनो, एनसीसी कंपनीकडे जो कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्टला त्यानं निमिवा नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरला हे सबमिशन केलेलं आहे. माझ्याकडे शाळेतल्या काही शिक्षिकांची आणि पालकांची तक्रार आली होती. ती तक्रार अशा स्वरूपात आहे की हा जो पट्टा बनवलाय, हे जे फुटपाथ आहे आणि हे जे वरचं डगचं कव्हर आहे, याच्यामध्ये बरीच अशी एक गॅप आहे. आमची लहान मुलं म्हणजे माझ्या या परिसराला उजव्या हाताच्या अंतरावरती बघा, उजव्या हाताला रमाबाई परांजपे शाळा. रमाबाई परांजपे शाळा म्हणजे आमची कच्ची बच्ची जी आहेत 3 ते 5 वर्ष वयोगटातली, ती सर्व तिकडे जातात. इंग्लिश मिडियम असो, मराठी मिडियम असो, आयसीएसई असो, सगळं जे आहे तिकडे मुलं शिकतायत. आमची लहान लहान एवढी लेकरं आहेत सगळी पार्लेकर. आणि ती जाताना या फुटपाथवरून जातात. त्यांचा पाय या ठिकाणी अडकतोय, हा पाय अडकतोय इथे, असा माझाच अडकतोय. आणि ते याचे पडतायत लहान मुलं. आईचा हात, आजीचा हात, आजोबाचा हात पकडून शाळेत जाताना पडतायत. विषय समजून घ्या. शाळेच्या माझ्या मुख्याध्यापिका, शाळेच्या माझ्या विद्यार्थ्यांचे पालक मला फोन करतायत की भाऊ याचं काहीतरी लवकरात लवकर लक्ष घाल, याच्यामध्ये काहीतरी कर, म्हणजे जेणेकरून जे अपघात होत आहेत अक्षरशः ढोपरं फुटली ना, महिलांची ढोपरं. मी परत म्हणतोय, महिलांची ढोपरं फुटलेली आहेत. महिला पडल्या आहेत. साडीमध्ये चालताना पाय अडकतो आणि पाय हा असा अडकतो, असा चेस्ट सीट असा अडकतोय. मी एनसीसी, निमिवा यांना मी 24 तास देतोय. उद्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जर हे झालं नाही तर जेसीबी मी आणल आणि पूर्ण फुटपाथ मी तोडून टाकल. जेसीबी माझ्याकडे जेसीबी आहे, पोकलेन आहे, सगळं काही आहे. मी आणणार आणि तोडणार. मला माझ्यावर जी कारवाई घ्यायची असेल ती संबंधित विभागाने घ्यावी. पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर घ्यायचा असेल घ्यावा, माझं काही म्हणणं नाहीये. पण यांना ही समज देणं गरजेचं होतं आणि गरजेचं आहे. एनसीसीला निविदा भरपूर करोडच्या मिळालेल्या आहेत. 1200 करोडची निविदा के पूर्व विभाग, एच पूर्व विभाग आणि एच पश्चिम विभाग, 3 विभागामध्ये वॉर्डांमध्ये मिळून 1200 करोड. मित्रांनो, एनसीसी
नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी, बेस कुठे? हैदराबाद. काम कुठे? महाराष्ट्र, मुंबईत, पार्ल्यात. वा रे वा. आणि नंतर कामं घेतल्यानंतर कोणाला कामं देऊन टाकली? सबलेट करून टाकली. कोण? निमिवा. चोर कंपनी. चोरीचं प्रकरण नंतर 2 दिवसांनी, पण आधी कामाची दिरंगाई आणि कुचराई त्याचं प्रकरण आता 24 तास 1 by 1. समीर काळे, माझी ही तुम्हाला तंबी आहे. समजून घ्या. जर हे झालं नाही, शाळेच्या पालकांची परत तक्रार आली, खोकला म्हणून समजा तुम्हाला मी. जय महाराष्ट्र.